आता सगळीकडे हेच बघायला भेटते, जर चेहऱ्याला बर्फ लावला तर त्याचे खूप सारे फायदे होतात. मग म्हटलं आपण का मागं राहायचं, आपणही करून बघूया. आता याचे काय फायदे होतील हे तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर, आईस क्यूब कंटेनर नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी हे छोटंसं डोकं लावलं आणि अशी मस्त गुल्फी तयार केली आईसची. पण ती चेहऱ्यावरून फिरवायला इतकं काय छान वाटलं ना. आणि आईस फिरवल्यानंतर थोडंसं गालावरती लाल वाटलं, पण इतकं थंडावा वाटला चेहऱ्याला. आता त्याची इफेक्ट काय होतात ना ते मी तुम्हाला नंतर सांगते. चला आता माझी रेग्युलर रुटीन शेअर करते मी. आता हे जे भांडे आहेत ना साखरेचे आणि त्याचे डब्बे ते ना खूप खराब झाले होते. म्हटलं आज आहे ना हे सगळेच क्लीन करून घेऊया, म्हणजे जर आहे ना चक 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 करतील. आणि किचनमध्ये जास्त टाईम राहतो, त्याच्यामुळे किचन छान असला ना तर वेगळीच मजा राहते एक. आता हे जे मी दालचिनी आणि ते ठेवले होते त्याच्यामध्ये, ते एका याच्यामध्ये काढून घेतलं. आणि हे जे भांडे आहे ना ते ना जितके जपून घासता येईल ना तितके जपूनच घसलेले बरं. नंतर घसून झाल्यानंतर साखरेच्या डब्यात साखर आणि ते सगळं भरून घेतलं. आणि हे जे काचेचे कंटेनर आहे तेही सगळे भरून ठेवले. आता ते इतके छान चकाचक करत होते, मला मस्तच वाटलं. आज ना मस्त भाकरी बनवायच्या होत्या आणि भज्याची आमटी बनवायची होती. मग आता मी भजे काढते आणि असा होता माझा छान असा दिवस. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.